मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये वीरं प्रणम्य भववारिनिधि प्रपोतम् उद्योदिताखिलपदार्थमनल्पपुण्यं निर्वाणमार्गमणवद्यगुणप्रबन्धम् आत्मानुशासनपदं प्रवरं प्रवक्षे लक्ष्मीनिवासनिलयं विलीनविलयं निधाय हृदि वीरम् आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानाम्. आत्मानुशासन हा ग्रंथ आपण बघत आहोत आणि सम्यक्त्व आराधना ही सर्वप्रथम अत्यंत साधी क्रिया असल्यामुळे सुकुमार व्यक्तींनी याचाच जीवनामध्ये अंगीकार करायला पाहिजे हे आचार्यांनी सांगून शिष्याविषयी शिष्याला जे भय वाटत होतं धर्माच्या प्रांतामध्ये उतरण्यासाठी जो भयभीत होता त्याला आश्वस्त केलं की तिथे भीतीचं कोणतंही काम नाही. तुझ्यासाठी अत्यंत साधं सरळ आणि सुख देणारी जर क्रिया कोणती असेल तर तू सम्यक्त्व आराधना धर्म जीवनामध्ये अंगीकार कर. आणि धर्म अंगीकार करायचा म्हणजे काय हाही प्रश्न आहे. मग त्यासाठी सांगितलं की अनादिकालापासून हा जो तुला विषमरूपी अशी व्याधी जडलेली आहे अतिरिक्त विषयांचं सेवन केल्यामुळे किंवा एखाद्या गोष्टींना योग्य प्रमाणामध्ये जर त्याचा भोग घेतला नाही म्हणून जर अशा प्रकारे तुला ही व्याधी जडलेली आहे तर त्यावर एकच उपाय आहे. कारण तुझी तृष्णा अत्यंत वाढलेली आहे, कोणत्याही तऱ्हेने ती शांत होत नाही आणि ती शांत करण्यासाठी तुला औषधाचं सेवन करण्याचं गरज आहे. पण औषध जड पदार्थामधून देता येत नाही कारण तशी तुझी पचण्याची ताकद नाही. त्यामुळे तुला अत्यंत सुपाच्य हलक्या पेय पदार्थामधून अशा प्रकारे औषध द्यावं लागेल की जेणेकरून तुला ते पचेल रुचेल आणि तू त्याला स्वीकार करू शकशील. म्हणून सांगितलं की सर्वप्रथम थोडा थोडा संयम जीवनामध्ये तू साधण्याचा प्रयत्न कर. अंतरंगामध्ये जो इष्ट अनिष्ट भाव आहे जे रागद्वेषादी प्रवृत्ती अनादिकालापासून निरर्थक गोष्टीमध्येही तुझी सुरू आहे त्यासाठी तू संयमाचं दार तुझं खुलं कर आणि थोडा थोडा संयम अंगीकार करून जीवनामध्ये धर्मवृद्धी कशी होईल इकडे तू पुरुषार्थ कर. अशा प्रकारे काल आपण बघितलं. आता आचार्य सांगतात की आम्हाला पण असंच वाटतंय की धर्माचं जर आचरण केलं आम्ही संयम पाळायचा. संयम पाळायचा म्हणजे आमच्या जिभेवर आम्हाला लगाम ठेवावा लागतो. आमच्या चक्षु इंद्रियावर कर्णेंद्रियावर 5 इंद्रियांवर आम्हाला नियंत्रण ठेवावं लागतं. कारण 5 इंद्रियांना आम्हाला सीमित दायऱ्यामध्ये राहून त्या ठिकाणी उपभोग घेता येतो. कधीही कसंही कुठेही काहीही भक्ष आम्हाला म्हणजे अभक्ष भक्षण आम्हाला करता येत नाही किंवा कोणत्याही वेळेला आणि कधीही असं आम्ही स्वच्छंद रीतीने वागू शकत नाही. त्यामुळे आमच्या विषयांमध्ये भोगण्यामध्ये अडथळा येतो. धर्माचं जर आम्ही आचरण केलं तर आम्हाला विषय सुख भोगता येत नाही. अशा प्रकारची शंका जीवनात उत्पन्न होते साधारण व्यक्तीच्याही आणि म्हणून तो धर्मापासून विमुख होतो. आचार्य त्याला आश्वस्त करतात की धर्माचरणे तुझा सुखभंग होईल असं जर तुला वाटत असेल तर ही भीती जीवनात निरर्थक आहे. उलट आहे, जर धर्म तू अंगीकार केला तर तुझ्या सुखामध्ये वृद्धी होणार आहे. हे आचार्य त्याला सांगतात. तुझ्या सुखामध्ये व्यत्यय येणार नाही आणि धर्माचं आचरण केलं म्हणून सुखामध्ये व्यत्यय येईल ही तुझी आशंका अत्यंत
कुचकामी आहे, फोल आहे, हा तुझा तर्क युक्ती संगत नाही. आणि त्यासाठी 18 नंबरची कारिका आचार्य सांगत आहे, सुखितस्य दुःखितस्य च संसारे धर्म एव तव कार्यः सुखितस्य तदभिवृद्ध्यै दुःखभुजस्तदुपघाताय. जीवनामध्ये आम्हाला दोन तऱ्हेचे लोक पाहायला मिळतात. सर्वसाधारण जर आम्ही दोन मध्ये विभाग केला तर काही जण सुखी वाटतात आणि काही जण दुःखी असतात. काही जण सुखी वाटतात असतीलच असं नाही, ते सुखी वाटतात आणि काही जण दुःखी असतात. अशा प्रकारे दोन प्रकारचे लोक आम्हाला या संसारामध्ये दिसत आहे. आणि संसारामध्ये आचार्य सांगतात की धर्माचं आराधन करणं किंवा धर्म स्वीकार करणं हे सुखी लोकांनाही फायद्याचं आहे आणि दुःखी लोकांनाही फायद्याचंच आहे. म्हणून चारित्र्य आराधना पहिल्यांदा आम्हाला कशी करायला पाहिजे आणि ती का करावी, तर जो सुखी आहे त्या जीवाच्या सुखितस्य तदभिवृद्धये, सुखी जो आहे त्याच्या जीवनात धर्म एव कार्य, धर्म त्याच्या जीवनात त्यांनी करायलाच पाहिजे. त्याच्यामुळे त्याच्या सुखामध्ये वाढ होणार आहे, वृद्धी होणार आहे. जर तो धर्म पालन करत असेल तर त्याला जर 10 रुपयाचा फायदा होणार असेल तर तो 100 रुपयाचा पण होऊ शकतो. त्याला एखादी साधी गोष्ट प्राप्त होणार असेल, जर धर्म आराधना केला तर त्याला त्याही पेक्षा किमती वस्तू प्राप्त होऊ शकते आणि कमी श्रमात प्राप्त होऊ शकते. दोन्ही मिळू पण शकतं आणि त्यासाठी श्रम देखील कमी लागतात. म्हणून सुखी जो आहे, ज्याला असं वाटतं मी सुखी आहे आणि वास्तविकतः जगाचं सम्यक दर्शन झाल्याशिवाय कुणीही सुखी होऊ शकत नाही. जो आम्ही सुख सुख म्हणतो आहे, सुखाची परिभाषा इंद्रियांना प्रिय वाटणारं ते सुख, आणि हे सुख नश्वर असं सुख असतं. तो खरं सुख नाही, तो सुखाभास आहे. आणि म्हणून सुखी आहे हे आमचं म्हणणं देखील आम्ही कोणत्या सुखाला बघतो आहे याला लक्ष ठेवून पाहायला पाहिजे. आम्ही जर सुख म्हणजे केवळ इंद्रियजन्य सुखाकडे आमची दृष्टी असेल तर आचार्यांना हे सुख अभिप्रेतच नाही. त्यांना तर जे काही पाहिजे ते अगदी अनंत काळ टिकणारं असं शाश्वत सुख त्यांना अभिप्रेत आहे. आणि हे इंद्रियजन्य सुख आज आहे आणि उद्या नाही, अशा प्रकारचे त्या सुखाची त्यांच्या जवळ काहीही किंमत नाही. आणि हे सुख जर असं जीवनात असेल तरी देखील आचार्य सांगतात की इंद्रियजन्य सुखामध्ये देखील धर्म जर तू जीवनात अंगीकार केला तर त्याही सुखात वाढ होणार आहे आणि परंपरेने तुला निर्वाण सुखाची पण प्राप्ती होणार आहे. शाश्वत, अनुपम, अलौकिक अशा सुखाला देखील तू प्राप्त करू शकशील. दुसरं सांगतात, दुःखितस्य दुःखभुज तद उपघाताय. जो दुःखी जीव आहे त्या जीवाला ते दुःख हानीचं कारण आहे. दुःखाची हानी त्यामुळे होणार आहे. आता हे कसं शक्य आहे? जर एखादी दुःखी व्यक्ती आहे आणि ती धर्माकडे जर वळली तर तिला दुःखामध्ये तिच्या कमतरता येऊ शकते का? हा जर आम्ही विचार केला तर नक्कीच आम्ही असं म्हणू शकतो की धर्म करत असताना नक्की त्याच्या जीवनात दुःख कमी होणार आहे. याचं कारण असं की धर्माची व्याख्याच पहिल्यांदा जी केलेली आहे ती यो धरती उत्तमे सुखे सधर्म, ही रत्नाकरन शावकाचार मध्ये व्याख्या केली की जी उत्तम सुखामध्ये ठेवतो तो धर्म आहे. आणि सुखी व्यक्ती दुःखी व्यक्ती जर धर्म पालन करत असेल तर धर्म पालन करत असताना तेवढा काळ का होईना जोपर्यंत ती धर्म कार्यात आहे, म्हणजे समजा एखाद्या भक्तीमध्ये लीन आहे, एखाद्या पूजेमध्ये लीन झालेली आहे, तर त्या ठिकाणी तिच्या दुःखाची नक्कीच हानी होते, कारण कषायांची मंदता होते.
आगमामध्ये आम्हाला अनेक उदाहरणं मिळतात. पहिल्यांदा तर उदाहरण मी बघू शकतो, आता अष्टानिका सुरू होणार आहे आणि मैना सुंदरीचं उदाहरण आम्ही बघू शकतो. मैना सुंदरीनी आपल्या वडील बहुपाल राजा याच्या म्हणण्यानुसार मान्य केलं नाही, त्यांचं मत तिने मान्य केलं नाही. राजा म्हणत होता की तू माझ्या भाग्याने खाते आणि मैना सुंदरी म्हणत होती कुणीही कुणाच्या भाग्याने खात नाही. जो काही जीवन जगतो त्या प्रत्येकाचं भाग्य नियत आहे आणि स्वतःच्याच नियतीने भाग्याने त्याला सगळ्या वस्तू मिळत असतात. अनेक वेळेला प्रश्न केल्यानंतर देखील ज्या वेळेला मैना सुंदरीचं हे ठराविक उत्तर राजाने ऐकलं त्यावेळेला त्याच वेळेला समोरून 700 लोक चालले होते. त्याच्यामध्ये एक मुख्य होता श्रीपाल नावाचा आणि त्याला कुष्ठरोग झालेला होता. पूर्वाश्रमीचा तो राजाच होता पण त्याला कुष्ठरोग झाला होता. हे 700 समूह असणारे लोक त्या ठिकाणी चालले होते. राजाला अत्यंत राग अनिवार्य झाला आणि त्यांनी सांगितलं की तुझं लग्न मी या श्रीपालाशी लावून देत आहे ज्याला कुष्ठरोग आहे. मैना सुंदरी म्हणाली की ठीक आहे, मला मान्य आहे, पण मी माझ्या जीवनातला धर्म मात्र सोडणार नाही. आणि धर्म आराधना तिची सतत सुरूच राहिली. आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मैना सुंदरीच्या धर्मनिष्ठतेमुळे श्रीपाल राजाचा कोड पण नष्ट झाला, त्याला त्याचं राज्य देखील परत मिळालं आणि ती त्या ठिकाणी राज्ञी बनली, सम्राज्ञी बनली. म्हणजे काय झालं, तिच्या जीवनात तात्कालिक दुःख आलं पण त्या तात्कालिक दुःखाचा उपाय म्हणून तिने अशा प्रकारे अशाश्वत गोष्टींना महत्व दिलं नाही. जो शाश्वतपणा आहे तो तिने सोडला नाही आणि तिच्या जीवनामध्ये तिचं दुःख, सांसारिक दुःख कमी झालं आणि यासोबत अलौकिक सुखाची देखील प्राप्ती झालेली आहे. तर अशा तऱ्हेने धर्मपालन दुःखी असणाऱ्या जीवांना देखील ते अत्यंत महत्वपूर्ण आहे. सगळे आम्हाला कथाभाग जर आम्ही एक एक कथाभाग बघितला तर त्या कथाभागातून आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळतं. जसं ज्यांचा उल्लेख नेहमी आपण वारंवार करतोय, समंतभद्र आचार्य यांच्या जीवनामध्ये जेव्हा त्यांना भस्मक व्याधी झाली आणि त्यांनी ठरवलं की अशा रोगावर आता एकच मी करू शकतो, मला सल्लेखणा घ्यावी लागणार आहे. हा रोग कोणत्याही उपायाने मुनिपद असताना शांत होऊ शकत नाही. मनाची सगळी तयारी झाली. गुरूंना सल्लेखणा याचना केली. गुरूंनी सांगितलं तुझ्याकडून महान कार्य घडणार आहे, हा अविचार तू करू नको. मुनिपणाला ब्रेक दे, काही दिवसासाठी मुनिपदाचा तू त्याग कर आणि तू तुझी भूक शमन होईल अशा ठिकाणी जाऊन वास्तव्य कर आणि तुझी ही व्याधी नष्ट कर. पुढची कथा आम्हाला माहिती आहे की बनारस नगरीमध्ये गेले आणि बनारस नगरीमध्ये शिवकोटी राजाजवळ त्यांनी ते सगळं सांगितलं आणि चंद्रप्रभू भगवंतांची स्तुती प्रारंभ केली. आणि चंद्रप्रभू भगवंतांची स्तुती प्रारंभ करत असताना चमत्कार घडला. ती शिवपिंड दुभंगली आणि त्यामधून चंद्रप्रभू भगवंतांची मूर्ती प्रगट झाली. समंतभद्र आचार्यांसारखे गुरु आचार्य त्यांनी आपला धर्मच सोडला नाही. तात्कालिक वेदना परिशह त्यांना सहन करावा लागला पण धर्मानीच त्याच्यावर उतारा देखील दिलेला आहे. आणि सुख वाढतं हे तर आम्ही नेहमीच पाहतो की धर्म करत असताना परिणामांमध्ये शांतता येते. जो कषाय भाव आमचा तीव्र होता तो मंद पडतो. मंद पडल्यामुळे आम्हाला कर्माचा स्थिती अनुभाग बंध देखील कमी प्रमाणात होतो. अनुभाग पुण्याचा वाढतो, पापाचा हीन होतो आणि स्थितीबंध दोन्ही कर्मांचा अत्यंत कमी पडतो. आणि दुसरं कारण एक घडतं की आमचा समजा आता असाचा उदय येणार असेल आणि धर्म जर करत असू, पूजा केली, एखादी भक्तिभावाने आम्ही तल्लीन झालो, जप केली, मंत्र आराधना केली, अनुष्ठान केलं. आराधना अनुष्ठानामध्ये महान असं
पुण्यसंचय होत असतो असं केलं तर त्याचं सत्तेमधलं कर्म देखील संक्रमित होऊ शकतं. असा त्याचं सातारूप होऊ शकतं. आणि सातारूप परिणमित झालं तर सातारूपाने जर उदयात आलं, अशुभाचं शुभामध्ये संक्रमण झालं, अस्थिर ज्या प्रकृती होत्या त्याचं स्थिर मध्ये संक्रमण झालं, त्याचं सगळं काही दुःख जीवनामधलं नष्ट झालं, सुख वाढलं. असं हे सगळं संक्रमण कर्मांमध्ये सहज रीतीने घडत असतं. आणि म्हणून धर्म करणं जीवनामध्ये अत्यंत उपकारक आहे, हे आचार्य या गाथेमध्ये आपल्याला सांगत होते. आता पुढे पहा की आम्हाला धर्माच्या माध्यमातून विषय सुखांची प्राप्ती झालेली आहे. सर्वसाधारणतः आमच्या जीवनात आम्हाला आवश्यक असलेल्या सर्व सुविधांची प्राप्ती आम्हाला झाली आहे. आता प्रश्न मला स्वतःला विचारायचा की मला हे जे काही जगामधलं सुख प्राप्त झालेलं आहे हे का झालेलं आहे, याचं कारण काय आहे? कारण काय आहे? मला आज विषय सुखाची प्राप्ती झाली, सगळी अनुकूलता जीवनामध्ये मिळाली, इंद्रियांची परिपूर्णता आहे, जैन धर्म प्राप्त झालेला आहे, सगळ्या प्रकारची सुविधा प्राप्त झालेली आहे. हे का झालेलं आहे? का मिळालं हे सगळं? याचं उत्तर राहणार आहे की हे मी कुठे ना कुठं धर्म केलेला आहे आणि त्याचं फळ म्हणून मला या सगळ्या सुविधा सोयी उपलब्ध झालेल्या आहे. आणि जर हे माझ्या विषय सुख मला जे आज मिळत आहे हे जर धर्माचं फळ आहे आणि म्हणून धर्माची रक्षा करून आम्ही विषय सुख भोगावे. जसा शेतकरी असतो, शेतकरी काय करतो? शेतकरी धान्य पेरतो, जमिनीमध्ये धान्य उगवतं, उगवल्यानंतर तो खर्च पण करतो, पण खर्च करत असताना पुढच्या वर्षी परत मला धान्य पेरावं लागेल म्हणून बीज राखून ठेवतो, काही प्रमाणामध्ये धान्य बाजूला ठेवतो आणि उरलेल्याचा भोग घेतो. त्याप्रमाणे आचार्य हे सांगतात की तुला जी ही सगळी विषय सुखाची सामग्री प्राप्त झालेली आहे याचं कारण तू कुठे ना कुठं मागच्या भवामध्ये चांगलं कार्य केलेलं आहे, परोपकार केलेला आहे, दान दिलेलं आहे, भगवंतांची मनपूर्वक पूजा केलेली आहे, अर्चना केलेली आहे. या सगळ्या गोष्टी तू मागच्या भवात केलेल्या आहे आणि त्याचं फळ म्हणून तुला आज सगळ्या सोयी सवलती उपलब्ध झालेल्या आहे. जर हे तुला सगळं मिळालेलं आहे तर तुझं आज कर्तव्य काय आहे की आजही मला जीवनामध्ये धर्म करता यावा. कारण मला अजून फसल घ्यायची आहे, म्हणजे पुढचा भव माझ्यासाठी राहणार आहे आणि माझा पुढचा भव भविष्य का सुधरावा म्हणून मला आज काही ना काही धर्म कार्य करणं गरजेचं आहे, नव्हे अनिवार्य आहे. म्हणून विषयामध्ये आम्ही असं आकंठ बुडू नये. विषय सेवन करावे, पण विषय सेवन करत असताना कशा प्रकारे? धर्म न विसरता. म्हणून आमच्याकडे एक म्हणजे आम्ही शास्त्र स्तुती म्हणताना म्हणतो की धर्म करत संसार सुख, धर्म करत निर्वाण. काय म्हणतो? धर्म करत संसार सुख. धर्म आमच्या जीवनात पहिल्यांदा असला पाहिजे. 4 पुरुषार्थ जे सांगितले, 4 पुरुषार्थामध्ये धर्म पुरुषार्थ सर्वप्रथम आहे. जिनेंद्र वर्णींनी एक सुंदर वाक्य लिहिलेलं आहे. आम्हाला 24 तासाचा समजा अवधी आहे. या 24 तासामध्ये आम्हाला 4 पुरुषार्थांची विभागणी करायची आहे. किती येईल प्रत्येकाच्या वाट्याला? 4 6 घंटे प्रत्येकाला आले पाहिजे. 6 घंट्यातले आम्ही समजा 12 घंटे आम्ही झोपतो म्हणू, 12 घंट्यांचीच आम्हाला व्यवस्था पाहायची आहे. मग या याच्यामध्ये आम्हाला 3-3 घंटे प्रत्येक पुरुषार्थासाठी द्यावा लागेल.
3 घंटे आम्हाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर धर्मासाठी आम्ही किती वेळ देतो? आमच्या 12 घंट्यामधला किती वेळ आम्ही धर्मकार्यासाठी देतो? हा प्रत्येकाने विचार करायचा आहे. आणि शेवटचा पुरुषार्थ आहे मोक्ष पुरुषार्थ. मोक्ष पुरुषार्थ याचाही अर्थ आमचं पूर्ण कार्य धर्मरूप आहे की नाही याची तपासणी करणं, याचं शांत चित्ताने अवलोकन करणं. जेव्हा आम्ही रात्री झोपतो त्याच्या आधी 10 मिनिटं आज दिवसभरामध्ये माझ्याकडून काय चुका घडल्या, मला काय करायला पाहिजे होतं आणि मी कशा त्या दुरुस्त करू शकतो, परिणामांमध्ये माझा समतोल राहिला की नाही हे बघणं. इथे आम्ही असं समजू की आमच्या जीवनात हा मोक्ष आहे, मोक्ष पुरुषार्थ आहे. धर्म करताना तर सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा सांगितलं प्रातरुत्थाय वृत्त पंच नमस्कृती. सगळ्यात पहिल्यांदा पंचपरमेष्ठीला नमन. आणि उठायला कितीला सांगितलं? ब्राह्मे मुहूर्त उत्थाय. ब्राह्ममुहूर्तावर उठून सर्वप्रथम वृत्त पंच नमस्कृती हे आमच्या सागार धर्मामृत मध्ये पंडित आशाधरजींनी आमच्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. अशा प्रकारे जीवनाची सुरुवात, जीवनाचं मंगलाचरण हे कशाने व्हावं? जसं आम्ही म्हणतो मग सुप्रभ स्तोत्रात की असा माझा सकाळचा काय हो, सुप्रभात हो मम सुप्रभातम. अशा सुप्रभात कसा की भगवंतांचं गर्भ कल्याणिक होत आहे, जन्म कल्याणिक होत आहे, दीक्षा कल्याणिक संपन्न होत आहे, केवल ज्ञान कल्याणिक झालेलं आहे आणि मोक्ष कल्याणिक झालेला आहे. असं आठवत आठवत माझ्या दिवसाची सुरुवात हो, ते माझ्यासाठी सुप्रभात आहे, शुभ सकाळ आहे. व्हॉट्सअपवर केवळ शुभ सकाळचा मेसेज पाहून आमची सुप्रभात होत नाही, किंवा सकाळी व्हॉट्सअप पाहून आमच्या जीवनात सुप्रभात येत नाही. तर हा जेव्हा विचार करू आणि त्या विचाराशी तद्रूप होऊ तेव्हा तो आमचा धर्म पुरुषार्थ जीवनात आहे. म्हणून धर्मासाठी सांगतात आहे आता 19 नंबरचा श्लोक. धर्माराम तरुणां फलानि सर्वेंद्रियार्थ सौख्यानि संरक्षस्तांतसात् उंचुन्नु येस्ते रूपायेस्त्वं. धर्माराम, धर्मरूपी आराम. आरामचा अर्थ आहे उपवन, बगीचा. संस्कृत मध्ये आराम शब्द बगीच्यासाठी वापरलेला आहे की या धर्मरूपी बगीच्यामध्ये धर्माराम तरुणाम, झाडं जी आहे ही फलानी, ही फळ देणारी आहे. आणि ही फळ कोणतं देतात? धर्मारूपी बगीच्यामधली ही झाडं जी आम्हाला फळ देणार आहे ती सर्व इंद्रियार्थ सौख्यानी, सर्व प्रकारच्या इंद्रियांच्या सुखाला अशा प्रकारची फळं त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. म्हणून सर्व इंद्रिय विषय सेवनाने उत्पन्न सुख हे धर्मरूपी बगीच्यातील वृक्षाची फळं आहे. आणि म्हणून संरक्षण, त्याचं संरक्षण करून, कशाचं? धर्मरूपी वृक्षांचं संरक्षण करून, तान त्या धर्मरूपी झाडांना काय आणि त्या फळांना तू समीचीन रीतीने ग्रहण कर, योग्य तऱ्हेने तू ग्रहण कर. जर तू झाडच मुळापासून उपडून फेकलं तर तुला फळ मिळणार नाही. ती तुझी कृष्णलेशा आहे आणि कृष्णलेशेचं फळ नरक गती आहे. जर तू पूर्णतः झाड उन्मूलून टाकलं तर तुला योग्य नाही, तुला सगळ्या फळांपासून हात धुवावे लागतील. म्हणून धर्म वृक्षही टिकला पाहिजे आणि फळही मिळालं पाहिजे. अशा प्रकारे तू फळांना त्या ठिकाणी ग्रहण कर आणि याच्या माध्यमातून इंद्रिय सुखाची प्राप्ती आणि विषयजन्य सुखाचा तू जीवनामध्ये संचय कर. साधं व्यवहारामधलं उदाहरण आचार्य देतात, कारण आचार्य हे जीवनात पाहतच आहे व्यवहार कसा चालतो यांचं ज्ञान त्यांना आहेच.
आणि तेच उदाहरणं आम्हाला पचू शकतात हे पाहून आचार्यांनी तेच उदाहरण दिलेलं आहे की असे हे तुझ्या धर्मरूपी बगीच्यामध्ये असे फळं आलेले आहे. या फळांना जर तुला नेहमीसाठी हवं आहे असं वाटत असेल तर ही वृक्ष तू उपडून टाकू नको. त्या वृक्षांचंही यथायोग्य संरक्षण कर आणि वृक्षांनी जेवढं दिलं त्याचं तू योग्य रीतीने ग्रहण कर. तू कच्चे फळं हे सगळं अनुषंगाने लावायचं की तू फांद्या तोडशील तरीही तुझा घात आहे. कच्चे फळ तोडशील तरीही तुला ती अवीट गोडी मिळणार नाही. पक्व होईपर्यंत तुला थांबावं लागेल. त्याचं योग्य रीतीने सेवन करावं लागेल आणि तरच योग्य रीतीने तू त्या फलांचा भोक्ता बनवू शकतोस. म्हणून धर्मरूपी या उद्यानामध्ये सम्यक्त्व, संयम, क्षमा, मार्दव अशा प्रकारची वृक्ष आलेली आहे. कधी कधी असं म्हटलं जातं की संयम तप करणं अत्यंत दुःखप्रद आहे. त्यामुळे विषयांमध्ये अडथळा येतो. तर कधी आम्हाला भूक तहानेचं दुःख सहन करावं लागतं. पण कुशल माळी सर्वप्रथम कष्ट सहन करून उत्तम फळासाठी जमिनीचं सिंचन करतो. नांगरणे, पेरणे इत्यादी गोष्टी करतो. झाडे आल्यानंतर त्याचे योग्य पद्धतीने सिंचन केल्यावर कष्ट आहे हे मनात आणून जर त्यांनी पहिल्यांदा काहीही केलं नाही तर त्याला फळप्राप्ती होत नाही. त्याप्रमाणे धर्मात्मा व्यक्ती पण हा विचार करतो की मला जर काही इंद्रियजन्य विषय सुख मिळालं आहे हे माझं पूर्वकृत धर्माचं फळ आहे आणि हे सुख पुढेही असंच मिळावं अशी इच्छा असेल तर धर्माचं आचरण, संयम या गोष्टी अनिवार्य आहे आणि म्हणून याचं संवर्धन आणि संरक्षण जीवनात करावं लागतं. आता धर्माचरण केल्याने विषय सुख नष्ट होईल ही भीती पण निरर्थक आहे. विषय सुखाच्या प्राप्तीसाठी धर्माचरण करताना विषय सुखाचाच अभाव होईल ही शंका निरर्थक आहे. धर्म सुखस्य हेतुर्न विराधकः स्वकार्यस्य तस्मात् सुखभंगभिया मा भू धर्मस्य विमुखस्त्वं. धर्म एव सुखस्य हेतुः. धर्म हे सुखाचा हेतू आहे. धर्माचं सुखाचं ते साधन आहे. आम्हाला सुख का मिळालं याचा आम्हाला विचार केला तर आम्हाला नक्की हे दिसतं की आमचं पूर्वकृत सातावेदनीय कर्माचा उदय आहे. सातावेदनीय कर्म कशामुळे बांधल्या गेलं याचा जर आम्ही विचार केला तर त्या परिणामांनी ते कर्म बांधल्या गेलेलं आहे. ते परिणाम हे सुखाचं साधन ठरलं. म्हणजे धर्म जीवनात आला. जप, तप, संयम, पूजा, नंतर परोपकार, देवदर्शन, स्वाध्याय या गोष्टी जीवनात आहे. म्हणजे धर्म आम्ही करतो आहे आणि तो वरवर नाही, दिखावा नाही, अंतरंगापासून आहे. त्यावेळेला ते आमच्या सुखाचं साधन बनलेलं आहे. आणि हेतू न विराधकः, तो विनाशाचा कधीही हेतू असू शकत नाही. कारण एकच कार्य धर्माचंही ते कारण आहे आणि धर्मविनाशाचंही कारण आहे असं असू शकत नाही. म्हणून स्वतःच्या कार्याचा सुखाचा तो कधीही विरोध करणार नाही. म्हणून तू सुखभंग भिया, सुखाचा नाश होईल या भीतीने धर्मापासून परांगमुख होऊ नको. आम्हाला नेहमी वाटतं की दोन गोष्टी की भाद्रपद कधी येणार हा आमचा प्रश्न असतो किंवा अष्टानिका किंवा चातुर्मास कधी सुरू होणार. यामध्ये आमचे दोन हेतू पण असू शकतात. एक पहिला हेतू की चातुर्मासामध्ये आमचं धर्म कार्य विशेष रूपाने होणार आहे. आमचा संयम विशेष रूपाने आम्ही पाळू शकणार आहे एक, किंवा आम्ही जास्तीत जास्त आत्म्याजवळ जाण्याचा पुरुषार्थ करू शकणार आहोत
ही एक. आणि काही वेळेला असंही विचारलं जातं की चातुर्मास कधी आहे, मग चातुर्मास कधी आहे, मग त्याच्या आदल्या दिवशी पर्यंत काय करायचं याचं पण आम्ही प्लॅनिंग कधी कधी करतो. म्हणजे दोन्ही तऱ्हेने पाहू शकतो. पण ज्या वेळेला आम्हाला हा भाव आमच्या अंतरंगामध्ये जास्त प्रमाणात राहील की मला धर्म कार्य करायचंय, जास्तीत जास्त आत्मसन्मुख व्हायचं आहे आणि तेच माझ्या सिद्धीचं सौख्याचं खरं कारण आहे. म्हणून धर्म करायचा म्हणजे आम्हाला असं वाटतं की अनशन उनोदर अशा प्रकारचं तप मला पाळावं लागेल, किंवा अनुव्रतांचं मला पालन करावं लागेल, किंवा विषय सुख जे आहे त्यावर मला मर्यादा घालाव्या लागेल, काही गोष्टी मला सोडाव्या लागतील, अशा प्रकारची शंका करणं निरर्थक आहे. जर असं मानलं तर कार्यकारण व्यवस्थाच आमची बसू शकत नाही. कारण आम्ही धर्माला सुखाचं कारण मानलेलं आहे आणि जे सुखाचं कारण आहे ते दुःखाचं कारण कधीही होऊ शकत नाही. धर्म केल्यामुळे पुण्यवर्धित होणार आहे, पुण्य वाढणार आहे, आणि पुण्य वाढलं की आम्हाला सौख्याची बरसात होणार आहे, सौख्य विपुल प्रमाणामध्ये मिळणार आहे. आणि म्हणून ही शंका आमच्या अंतरंगामध्ये असू नये. आचार्य एकदम आम्हाला अध्यात्माच्या प्रांतामध्ये नेत नाही, एवढ्या उंचीवर नेण्यासाठी आमची मनोभूमिका आधी ते तयार करतात. आम्ही ज्या वातावरणात किंवा ज्याला सुख समजून आम्ही वागतो आहे त्याच सुखाची आचार्य आमच्या भूमिकेमध्ये येऊन आम्हाला जाणीव करून देतात की ही सुख पण तुझ्या जीवनात कमी होणार नाही. तुला चक्रवर्ती पद पाहिजे असेल तर धर्मामुळे चक्रवर्ती पद मिळू शकतं. धर्मामुळे जीवनामध्ये सगळ्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात. धर्म जर जीवनात असेल तर यश वृद्धी विभव या सगळ्या गोष्टी एक दर्शनामुळे धर्मामुळे जीवनामध्ये मिळत असतात. आणि शेवटी निश्चय सुखाची प्राप्ती पण धर्मामुळेच होते हे आचार्यांना सांगायचंय. पण पहिल्यांदा त्याच भूमिकेला आचार्य म्हणणार नाही. पहिल्यांदा तर सांगतील तुला आज विषय सुखांची प्राप्ती धर्मामुळे होईल आणि म्हणून तू धर्म कर. एकदा जसं लहान मुलगा असतो, लहान मुलगा जर एखाद्या वेळेला पाठांतर करत नाही तर आम्ही त्याला काय म्हणतो, तू जर मला एवढं पाठ करून दाखवलं म्हटलं तर मी तुला चॉकलेट देईल, किंवा एखादं काही त्याला आवडणारी आम्ही वस्तू देऊ. अशा प्रकारे त्याला प्रथमतः लोभ दाखविला जातो, लालच दाखविल्या जातं आणि त्याच्याकडून ते कृत्य करवून घेतल्या जातं. जो तो मंदिरात जात नसेल तर त्याला म्हटलं जातं की तू मंदिरात गेल्यानंतर तुला सगळ्या गोष्टी सहज प्राप्त होणार आहे हे सांगितलं जातं, किंवा तू परीक्षेत चांगल्या रीतीने पास होशील हे पण सांगितलं जातं. परीक्षा आहे 10वीची, मुलांना सांगितलं जातं की तू मंदिरात दर्शनाला जा म्हणजे तुला मार्क चांगले मिळतील. असा कार्यकारण संबंध आहे का? असा कार्यकारण संबंध वास्तविकतः नाही. पण त्याला तशा प्रकारे प्रेरणा देऊन धर्म कार्यामध्ये प्रवृत्त केल्या जातं. आणि दुसऱ्या दृष्टीने कार्यकारणपणा लावायचाच असेल तर परीक्षेच्या आधी जेव्हा तो मंदिरामध्ये जातो तेव्हा मंदिरात गेल्यानंतर वितरागता अनुभवल्यानंतर त्याच्याही परिणामांमध्ये जे काही आंदोलन चालत असतील, पेपर कसा जाईल, मला चांगले मार्क मिळतील की नाही याची शांती होते, समाधान जीवनात मिळतं. आणि त्या समाधानाच्या वातावरणात त्या शांत परिणामामध्ये जर त्यांनी पेपर सोडवला तर त्याला चांगले मार्क मिळू शकतात. तर अशा प्रकारे हा कार्यकारण भाव आम्हाला लावता येऊ शकतो. पण त्यांनी मिळालं असं आम्ही एकांताने म्हणू शकत नाही. त्याप्रमाणे आचार्य इथेही सांगतात आहे, आमच्या भूमिकेत येऊन आम्हाला समजवतात आहे की धर्म करत असताना तुझ्या पुण्यामध्ये निश्चितपणे वृद्धीच होणार आहे. म्हणून तू धर्म कार्य करण्यासाठी तत्पर हो. उद्याला पाहू बाकीचं. जर या ठिकाणी कुणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारूही शकता.
जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देतो हो. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वैच्छायाणं नमो लोये सवसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.